काय लोकेशन आहे आईच्या गावात. तर घाबरतोय कारण की हवा येते ना भरपूर, त्यामुळे. हेच ती व्हायरल बस, हे पॅंगॉन्ग लेकच्या इकडे येताना दिसते ते. मी आता एक आउटडोर ऍक्टिव्हिटी करायचा विचार केलाय. काय गाईज बसलोय आता, बघू काय होतंय. पाऊस खूप येणार आहे आता. एक्सपिरियन्स या खतरनाक आहे. मंदिराच्या आता आलो ना. अरे बाबा काय भारी, एकदम पीसफुल वातावरण आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल मी कुठे निघालो. तरी पण एकदा सांगतो तुम्हाला, वाई ते धूम धरण म्हणून प्रसिद्ध आता झालेले मिनी पॅंगॉन्ग लेक असं आहे ते. तर तिकडे निघालो आहे. तर चला आपल्या जर्नीची सुरुवात करू. चलो गाईस. ऊन तर भरपूर आहे, तरी तुमचा भाव निघाला आहे. बघू आता काय होतं आहे. असं तर बघायचं तर वातावरण ऊन आहे, त्यामुळे निघालो. पाऊस असतं तर अजिबात नसतं निघालो. तर चलो. अचानक में भयानक बारिश का मौसम, नक्की काय होतं कळत नाही. मगाशी बघितला की पाऊस नव्हता, पण आता पावसाचं वातावरण झालंय. काय होतं काय माहिती, भिजतोय का नाही काय माहित. मजा येईल भिजायला. हे वातावरणाचा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. काय जाता पोचलेलो आहे आम्ही तिथे, पण काय एक नंबर व्ह्यू दिसतोय माहितीये का तुम्हाला सांगायला गेलं तर. आई शपथ रे, पैसे वसूल आहेत, पैसे वसूल. तुम्हाला दाखवत होता, थांबा. गाईज जस्ट अराइव्ह ऑन अवर लोकेशन. फक्त काही सेकंड आणि तुम्हाला तो व्ह्यू दिसणार. आम्ही एवढं कष्ट घेऊन आलोय. काय लोकेशन आहे आईच्या गावात. काय लोकेशन बद्दल बोलायला गेलं तर एक नंबर लोकेशन आहे. बरं, कशी लोकेशन आहे? एक नंबर. भाई तुम्ही नक्की या रे, नक्की या. आपल्या साताऱ्यात आहे मिनी पॅंगॉन्ग लेक. पॅंगॉन्ग लेक म्हणतात ना, मिनी लेह लडाख. सेम तसंच एकदम पहाडोच्या मध्ये एक नंबर. हे बघा, हे इथं उन्हाने नाही दिसणार, ह्या साईडला बरोबर आहे. हा एक नंबर गाईज, पैसे वसूल. आता तुम्हाला व्ह्यू सिनेमॅटिक तर बघणार तुम्ही, मी आहे म्हणलं ना. अरे एक नंबर यार, हिरवगार आहे एकदम त्या साईडला. तुम्ही बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे बोटिंगचा राईड आहे. स्मॉल राईड 200 पर पर्सन आणि लॉंग राईड किती 600. आणि इथे पण तेच आहे, सेम 8 पर्सन. आणि इथे एक सिंगलवाला. आणि हा बघा रिव्हर वगैरे करतात ना ते इकडे बघा. व्ह्यू बद्दल काय बोलू, कायच कळणार. अरे एवढा भारी आहे ना, काय समज ना. मी म्हणतो बोटिंग करायचं, पण हा नको म्हणतोय. कर ना बोटिंग, चल ना. तर घाबरतोय कारण की हवा येते ना भरपूर, त्यामुळे. हवा तर खूप आहे. हे टोपी घालण्यामागं कारण आहे, केसाची वाट लागते बघ. लेट्स सी व्हॉट हॅपन. गाईज हे बघा, बोटिंग करतेत इकडे. या साईडून बहुतेक ह्या साईडला असं फिरत जाणार आणि इथून डबल येऊन इथंच येणार. किती अराउंड 50 ते 100 मीटर अंतरावर ह्यांना फिरवणार असं आहे. मी ट्राय करतो, मला पण जायची इच्छा आहे, पण बघू ट्राय करणार या. पण खरं सांगतो, व्ह्यू आहे ना एकदम मस्त आहे. तुम्ही या, अजून जरा सनसेट होऊन द्या. सनसेट झाला ना एकदम भारी व्ह्यू येतो. तर हॉर्स रायडिंग वगैरे पण आहे. हॉर्स रायडिंग प्लस उंट रायडिंग. हॉर्स रायडिंग आहे प्लस काय म्हणतात उंटची रायडिंग आहे. तर इथं फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करण्यासाठी खूप मस्त जागा आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. हे तुम्हाला सगळं काय असेल ना, जसं कसं यायचं कसं नाही ते डिस्क्रिप्शनमध्ये सांगेल, तर बघा नक्की तुम्हाला. बाकी हा बघा, अचानक में भयानक प्लॅन सक्सेसफुल ब्रो. लेट्स सी व्हॉट्स हॅपन. चलो, अजून दुसरं एक लोकेशन आहे, तुम्हाला मी दाखवतो नक्की काय. चला, ओके. हे बघा बुट बुटात पाक माती गेले, माती.
तरी हा म्हणतो इथनच चल. मी आता एक वॉटर ऍक्टिव्हिटी करायचा विचार केलाय. काहीतरी इथं आलं तर काय तर मेमरेबल मुवमेंट पाहिजे त्यासाठी. बघू आता मला घाबरवतोय, म्हणतो पडला गेलास तर असं नको ते सांगतो. देख बोलतो पवनी नाही, आता पवायला कोणाला येतं, मला येतं. मे बी ट्राय करेंगे, देखो चलो. एक नाही मला अशी इच्छा होती की इथं आल्यावर काय ते एक ऍक्टिव्हिटी करायची, तर आता एक करू वॉटर ऍक्टिव्हिटी. चलो बघतो कोणती बजेटमध्ये ती करणार. अरे आम्ही नाही भाई, पैसा नाहीये, पैसा भेजू गाईस, मी करेगा बडी वाली. कोणती राईड घेऊ ते कळत नाही, ते बघतो आता. हे कोणती रेफर करतो मला? मोठी बघा, मोठी बिग राईड. गाईस तिकीट घेतलंय दोघांचे, हे बघा पर पर्सन 150. गाईस आता तिकीट वगैरे काढले, आता जॅकेट घालायचे आणि जायचंय. नंबरची वाट बघतो. हा घालतो लाईफ जॅकेट, हे सुरक्षा है, तू गिरेगा तो भी बच सकता है, इसकी गारंटी है. आवाज हे बघा, मजा तो आ रही है गाइस. वॉटर ऍक्टिव्हिटी करायचीच आहे. आता हालत टाईट होणार आहे. आईच्या गावात हे काय, हे बघा गाईज बसलोय आता, बघू काय होतंय. लाईफ जॅकेट तर घातले, जगतोय का मरतोय बघा. येऊन करता चलो राईड आता स्टार्ट होते. केस इग्नोर करा, राईडला एन्जॉय करा. गाईज जशी बोट हालते ना तशी हार्टबीट वाढते, कारण की एक तर टाईट आहे, म्हणजे हवा खूप असल्यामुळे स्टेबल नाही आहे पाणी. काय होतं काय माहिती. कुछ डर नाही लग रहा गाईस. इथेच सारखं काय हायच आहे, कायच आहे काय. इझी ब्रो इझी. केसाची वाट लागली, चले का कुछ नाही. A few inches later. तुला म्हटले दुसरी आहे राईड, यात जरा बोरिंग वाटायला लागली. बोरिंग वाटते गाईस. घाबरतोय हा म्हणून हा मी त्याला म्हटलं ठीक आहे चल छोटी वाली राईडच घेऊ आणि काय या सारखा व्हिडिओ काढ, माझा कॉन्टेंटच काढून देत नाही. काय हातच भिजना गाईस. ही वाली करायची होती राईड, पण हे करतोय काय नाही. चला एन्जॉय करू ही पण. गाईस या राईड मध्ये किती मजा येते. ही करायची होती, काय मिस्टेक ही करतो ह्याच्यामुळे फक्त त्याला हेड द्या गाईस. ठेवा थोड्या वेळाने मीच चालवतो काकाला दादा मी चालू करे लायक येत नाही. तो म्हणाली एक साथ किती मौत लेगा रे. गायच वातावरण मध्ये बिघाड, त्यामुळे आमचे राईड अर्धवटच झाले. त्यामुळे लवकर आम्ही आता बाहेर चाललोय. वातावरण मध्ये पार बिघाड झालाय. पाऊस खूप येणार आहे आता. गाईज राईड संपली आमची. कशी होती रे? एक नंबर. कसली मला नाही मजा आली, ह्यालाच मजा आली. मला नाही आली. काय केली मजा ह्यालाच विचारा, मला नाही काय मजा आली. पण ठीक आहे, वरती तर आहे. वातावरणामुळे अर्धवट राईड सोडून चाललो आम्ही. चलो घे रिटर्न घे. काय होत नाही तसं, कॅमेरा जस्ट आलं होतं, काय होत नाही. मी पाण्यात उड्या मारतो मजे मारे का. चलो कुछ नाही होगा. खतम हो गया हमारी राईड. अब आता आम्ही चाललो. झालं एवढंच होतं या राईड मध्ये. व्ह्यू बघा पण. आलो आम्ही. मस्त होती राईड, ते मी काय बोलतो इग्नोर करा. राईड एक नंबर होते. गाईज चला आता पाऊस येणार आहे असं वातावरण झालंय.
आवाज पण मजा आली आहे बोट रायडिंगला, खूप मस्त मजा आली. पण एवढी ती स्पीड मध्ये नव्हती, कारण की हे ना लाटा आहेत ना, लाटा बरोबर येत नव्हत्या, हवा खूप आहे ना त्यामुळे. मी बी नेक्स्ट टाइम कधी येऊ तेव्हा आम्ही स्पीड बोट आहे ना ती ट्राय करणार. खूप गुड एक्सपिरियन्स ब्रो. एक्सपिरियन्स मॅटर कोणत्याही गोष्टी, तुम्हाला पण माहिती आहे. चला आता हे इन्साइनला देऊन टाकतो. बाय बाय. हॉर्स रायडिंगचे किती रे? एकाचे 200 एवढे? हा तू चालवणार का? काहीच तुम्हाला कळलं आता, यायचं असेल तर येऊ शकतो मी इथे हॉर्स रायडिंगला. बारका नेतो, बारका बोलून काय नाही. आता चाललो गाईस, काहीच चलो. आता बारीचा मोसम झालाय, जायची गडबडीत. चला चलो. हो माझी टोपी कुठे? हा बॅग येते, बॅग येते. चला चला, मस्त आहे. पॅंगॉन लेक सारखं व्ह्यू तर आहे, एन्जॉय करा गाईज. हे बघा, हेच ती व्हायरल बस, ती पॅंगॉन लेकच्या इकडे येताना दिसते. ते खूप मस्त एक्सपिरियन्स होता हा. आता मस्तपैकी घरी जाणार आहे, एवढंच आहे. बघू अजून पुढे काय आहे, चल दाखवतो. नाही A few moments later. गाईज स्कॅम हो गया, बारिश आ गई. पाऊस आलाय, पावसात बसलो आम्ही, त्यामुळे दाखवतो बघा. पाऊस थोडक्यासाठी रे, ते महागणपतीचं मंदिर आहे ना, त्याच्यावर तिथं थोडक्यासाठी राहिले. तिथे इथून 500 मीटर असेल, तितक्या तेवढीसाठी राहिले. काय रे शी, थोडक्यासाठी नाही. तिथे जाऊन थांबलो असतं ना बरं झालं, तिथं जायचं होतं आम्हाला. पुढचं स्टॉप तिथंच आहे का? बघू आता, पावसावर डिपेंड आहे. पाऊस जर जास्त लागला तर पलटी मारेल, थांबणार नाही. हा बघा, हे फोटो काय फोटो फोटो एवढे निकालले, वैतागलाय रे. पण मजा आली हा, तिकडे जाऊन असं एक्सपिरियन्स करायला खूप मजा आली. तुम्ही पण जावा नक्की, तिथे व्हिजिट करा त्या लोकेशनला. लोकेशन कुठे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकतो. हे बघा, चहा आणि पाऊस. चहा आणि पावसाचं नातं खूप छान आहे, त्यात आम्ही हे खातोय. काय कोइन्सिडन्स आहे आमच्यावर, काय काय घडतंय बघा. चहा आता जे भूक लागलेली म्हणतोय ते, काय पावसात काय जाता येत नाही. चहावाला आला इकडेच होतो, चहा बिस्किट खातो ना. हे बघा, बिस्किट चहा. आता सगळं चांगलं लागतं हे, आता सगळं चांगलं लागतं भाई. पावसाळ्यात म्हणतात ना, एक्सपिरियन्स या खतरनाक आहे. फाडू एक्सपिरियन्स नक्की कुठं वाईट आहे का, वाईच्या बाहेर आहे कुठे कळ नाही. पण हे असंच आणून जागी बसतोय, पण करायचं काय. चला, पाऊस थांबला आणि आम्ही आता या वाईचा गणपती मंदिर आहे ना तिथे आलोय. हे बघा, फेमस आहे. आता आम्ही आज जातो, तुम्हाला दाखवतो व्ह्यूज. हा बघा, हा इथेच पिक्चरचे वगैरे शूटिंग झालेले आहेत. हे बघा गाईस, इथे आलोय. हे खूप म्हणजे प्रसिद्ध जागा आहे. इथं बाईक वगैरे पार्क केले. पावसाने बघा, बुटाची वाट लागली. हे बघा, आलो आम्ही गाईस मंदिरात. जरा इथे दर्शन वगैरे घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो. गाईस, गणपती दिसले. आणि हा बघा, इथून दिसतोय गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. आणि इकडे बघा, हा व्ह्यू खूप मस्त आहे. गाईस, दर्शन वगैरे सर्व घेतले. आता मस्त स्लॉट मध्ये सर्व एकदम दर्शन वगैरे. आता अलाव करून देत नाहीत व्हिडिओ काढे, काय माहित नाही का देत नाही. बट असून दे, आमचं सगळं झाले. आता मस्त आता घरी जाणार आहे. कुठल्या? हा, इथं बाजूला मंदिर आहे, तिथे एक जायचं राहिले, तेवढं जातो बस, एवढंच आहे. बघू, मंदिराच्या आता आलो ना, अरे बापरे, काय भारी, एकदम पीसफुल वातावरण आहे. काय करू सांगता येत नाही. आता घेतलं इथे महादेवांचं आहे ना, इथे काशी विश्वेश्वर मंदिर आहे ना, तिथं दर्शन झालं. आता चाललोय पुढे, झालं आता बाहेर जाणार. गाईज, आता इथे पेट्रोल भरायला थांबलोय पेट्रोल पंपवर. तर ह्या ब्लॉगच्या आता मला वाटते शेवट करण्याची वेळ आलेली आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये नक्की काय झालं बघितलं तुम्ही. अचानक मध्ये भयानक असा प्लॅन झाला की
तिथे जायचा. आणि मी ह्याला कॉल केला. हा म्हणला मास्क काढ. हा म्हणला की चल जाऊन येऊ. तो मस्त एक्सपिरियन्स होता की तिथे आहे ना फॅमिली स्पॉटसाठी खूप मस्त जागा आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा. आणि हा ब्लॉग मला नक्की कसा सांगा, कमेंट करून नक्की सांगा कसा आहे. आणि चला, आणि बाय द वे ब्लॉगमध्ये काय काय म्हणजे किती म्हणजे कसं जायचं काय नाही ते मी ह्याच्या खाली दिलेलं आहे. तर तुम्ही ते नक्की जाऊन बघा. आणि बाय द वे चले टाटा कर ब्लॉगला. चलो बाय, मिलते हैं ऐसे कुछ नए ब्लॉग में. तब तक के लिए चलो बाय.